नमस्कार मित्रांनो. आज संसदेमध्ये ऑपरेशन सिंधूर यावर चर्चा चालू होती. त्यात विरोधी पक्ष नेते खडगे यांनी काही प्रश्न सरकारला विचारले. खडगे हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे ते राज्यसभेत बोलत होते. त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला, भारताबरोबर दुसरा देश का उभा राहिला नाही? दुसरा प्रश्न, ट्रम्पने सीजफायर का केलं? तिसरा प्रश्न, भारताचे किती विमानं पाडली? त्याच पद्धतीने लोकसभेत प्रियंका गांधी यांनीही एक प्रश्न विचारला. पहलगावमध्ये जे हत्याकांड घडलं त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या त्या प्रांतामध्ये त्या पहलगाव या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? आणि राहुल गांधी यांनीही विरोधी पक्ष नेता म्हणून लोकसभेत काही प्रश्न विचारले. अगोदरपासून ते प्रश्न विचारत आहे. जेव्हापासनं ऑपरेशन सिंधू सुरू झालं त्या दरम्यान काँग्रेसने आणि सगळ्या विरोधी पक्षांनी सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी तसं केलं. पण नंतर जेव्हा सीजफायर करण्यात आले त्यानंतर सरकारला अनेक प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी विरोधी पक्षांनी कठड्यामध्ये ठेवलं आणि त्यांचे जे काही प्रश्न होते तेही प्रश्न सामान्य जनतेच्या मनात होते. सामान्य जनतेला असं वाटलं की आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने युद्ध करत असताना, पाकिस्तानचं प्रचंड नुकसान होत असताना आणि पाकिस्तान गयावया करू लागत असताना अचानक डोनाल्ड ट्रम्पने सीजफायर का केलं आणि मुळात सीजफायर का करण्यात आलं? आणि जर ते करायचं होतं तर भारत सरकारच्या पंतप्रधान मोदी किंवा संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री यांनी का असं जाहीर केलं नाही की आम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध बंद केलं? आज जरी ते म्हणतात की सीजफायर जरी करण्यात आलं असलं तरी ऑपरेशन सिंधूर चालू आहे. खरं तर एकदा वेळ गेली ती गेली. आता जेव्हा पाकिस्तान काही आगळीक करेल त्यानंतर भारत सरकार त्याच्यावर ॲक्शन घेईल असा त्याचा सरळ अर्थ. पण सामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न होते तेच विरोधी पक्षांना विचारले आणि ते प्रश्न बरोबर होते. त्याच्यात आज पंतप्रधान मोदी यांनी त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण यात सामान्य जनाचं आणि विरोधी पक्षांचं कितपत समाधान झालं असेल हा प्रश्न आहे. कारण मोदी यांनी ह्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देत असताना ऑपरेशन सिंधूर कसं सक्सेस झालं आणि पाकिस्तानला कसा धडा मिळाला, पाकिस्तानचं कसं नुकसान झालं, याच बरोबर जेव्हा जेव्हा भारतावर पाकिस्तानने असे हल्ले केले, मग ते संसदेत हल्ले असो किंवा मुंबईवर बॉम्बस्फोट असो किंवा दिल्लीच्या संसदेमध्ये हल्ला असो, तसंच अलग अलग ठिकाणी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात हल्ले केले. जम्मू काश्मीरमध्ये तर रोजच आपल्या सुरक्षा रक्षकांना मारण्यात येत होतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली. तिथला समाजही पाकिस्तानच्या बाजूला काही काळ गेला आणि त्यांनी एक प्रकारे भारताबरोबर युद्ध केलं. अशी जी परिस्थिती त्या काळात होती, त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं. मग काँग्रेसच्या सरकारने ह्यावेळेस काय केलं असा मोदींचा प्रश्न होता आणि तो प्रश्न बरोबर होता. कारण जेव्हा जेव्हा मग ते मनमोहन सिंग यांचं सरकार असो, राहुल गांधींचं सरकार असो, नरसिंहरावचं सरकार असो किंवा नेहरू आणि इंदिराजींचं सरकार असो, त्या त्या काळात पाकिस्तानचे हे दहशतवादी हल्ले चालू होते. त्याला आपण अशा प्रकारे एअर स्ट्राईक देऊन किंवा त्यांच्या देशात जाऊन हल्ले करून कधीही उत्तर दिलं नाही. कारण त्यावेळीसुद्धा जे विद्वान होते, जे सैनिकमध्ये मोठमोठे पदावर व्यक्ती होत्या, त्यांनीसुद्धा अशी इच्छा होती की आपण एकदा पाकिस्तानला धडा द्यावा. तसे भारत पाकिस्तानचे 3 ते 4 युद्ध झाली, पण युद्ध वेगळं आणि धडा वेगळा. कारण जेव्हा जेव्हा युद्ध झालं तेव्हा तेव्हा पाकिस्तानने आगळीक केली म्हणून भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. पण तेव्हाही भारताने कधीही पाकिस्तानात जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. सीमेवरूनच जवळजवळ लढाई झाली
आणि एकाच वेळ फक्त आपलं भारतीय सैनिक हे लाहोरमध्ये घुसलं, पण त्यानंतर लगेच सीजफायर झाला आणि आपण परत आलो. म्हणजे खरं तर मोदी म्हणाले ते काही चुकीचं नाही, पण हे जरी खरं असलं तरीही आज जे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे प्रश्न उभे राहिले त्याला उत्तर देत असताना हा मागचा इतिहास जरी उघडला असेल तरीही ते उत्तर कितपत समाधानकारक होतं. कारण ज्यांनी ज्यांनी आज संसदेमध्ये मोदी बोलत असताना जे दृश्य बघितलं किंवा त्यांचं भाषण ज्यांनी ऐकलं त्यांच्या ते लक्षात आलं असेल आणि त्यांना काय समाधान भेटलं हा प्रश्न निर्माण होतो. खरं तर मलाही ते भाषण पूर्ण बघता आलं नाही, पण त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये स्पष्टपणा फारसा नव्हता. त्यांनी बराचसा दोष काँग्रेसला दिला. काँग्रेस पाकिस्तानच्या बाजूने आहे, काँग्रेस भारताच्या बाजूने नाही. काँग्रेस नेहमी सैनिकावर किंवा भारतीय सुरक्षा रक्षकांवर नेहमी आक्षेप घेतो किंवा संशय घेतो अशा पद्धतीने ते बोलले. पण भारताबरोबर कोण देश उभा राहिला असं बोलत असताना त्यांनी सांगितलं की पाकिस्तानबरोबर फक्त 3 देश होते, 190 देश भारताबरोबर होते असं त्यांनी उत्तर दिलं. ट्रम्पने सीजफायर का केलं याचं उत्तर देत असताना ते म्हणाले की ट्रम्पने सीजफायर केलं नाही, त्यांच्या उपाध्यक्षाने माझ्याशी चर्चा केली आणि मला सांगितलं की पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणात हल्ला करणार आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं ते जर हल्ला करत असतील तर त्यांना आम्ही मुंहतोड जबाब देऊ आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचं उत्तर दिलं येईल. त्यानंतर भारताचे किती विमान पाडले याचं उत्तर त्यांनी फारसं दिलं नाही. अर्थात ज्या कंपनीचं ते विमान होते त्या कंपनीच्या डायरेक्टरने सांगितलं की भारताचं एकही विमान पाडण्यात आलं नाही. आणि खरं तर एवढ्या दिवसात संरक्षण दलातलं आजी माजी पदाधिकारी किंवा संरक्षणमधले अभ्यासू असे कोणतरी बोलले असते की भारताचे इतके विमान पाडले, पण असं काही निघालं नाही. याचा अर्थ भारताचे विमान पडले नसेल, पण त्याचं स्पष्टपणे उत्तर ना परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं, ना संरक्षण मंत्र्यांनी दिलं आणि पंतप्रधानांनी दिलं. तेव्हा मित्र या प्रश्नाचं उत्तर का देण्यात येत नाही आणि सगळ्याच गोष्टी भारतातल्या लोकांना कळायला हव्या असे म्हणता येणार नाही. कारण काही जटिल प्रश्न असतात, काही राजकीय मर्यादा असतात, त्यानंतर परराष्ट्र धोरणाच्या काही अशा गोष्टी असतात ती बाहेर फारशा येत नाही, तेव्हा आपण त्याची चिंता करू नये. पण हे जे प्रश्न विरोधी पक्षांनी उभे केले ते उत्तम होते, कारण मग भारत सरकार आजचं किंवा पुढचं हे त्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी करेल आणि ह्या त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी संसदेमध्ये जी चर्चा झाली ही फार चांगली झाली आणि अशी चर्चा होणे गरजेचं आहे. मग दोघं पक्ष त्याच्यावर साधक बाधक विचार करतात आणि त्याचा फायदा आपल्या देशाला होतो. तेव्हा या ऑपरेशन सिंदूरची जी काही लोकसभेमध्ये जो विषय झाला आणि त्याला ज्या पद्धतीने विरोधी आणि सरकारी पक्षाने उत्तर दिले त्याने बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या असं म्हणावं लागेल. नमस्कार.